श्री स्वामी समर्थ। आज हा व्हिडिओ खास आहे कारण की याच्यात मी एक खूप छान असा उपाय सांगणार आहे जो तुम्हाला आजपासून म्हणजे आजचा नवरात्रीचा पहिला दिवस आहे तर आजपासून ते लक्ष्मीपूजनपर्यंत करायचा आहे किंवा दिवाळी पूर्ण होईपर्यंत म्हणजे दिवाळीची जी पौर्णिमा येते त्रिपुरारी पौर्णिमा तिथपर्यंत केला तर अतिउत्तम। उपाय असा आहे की तुम्हाला नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे उद्यापासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत रोज एकच पिवळं वस्त्र असं ठेवायचं आहे की जे तुम्ही जप करताना घालाल, ठीक आहे। आणि ते वस्त्र घालून तुम्हाला रोज एक जप करायचा आहे। तो तुम्ही 1 माळ 5 माळी किंवा 11 माळी करू शकता, ठीक आहे। त्याच्यानंतर एक आसन ठेवायचं आहे जे आसन तुम्हीच वापरता, दुसरं कोणीही नाही। अट अशी आहे की वस्त्र पिवळंच असावं, का तर ते शुभ आहे, गुरुचं प्रतीक आहे, गुरुग्रहाचं, आणि त्याच्यामुळेच तुमच्या सगळ्या अडचणी दूर होणार आहेत। काय अडचणी दूर होणार आहेत? जर तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा हवी असेल, लक्ष्मी प्रसन्न व्हावी असं तुम्हाला वाटत असेल, तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहत राहावा किंवा तुमची कामं अडली असतील ती व्हावी, तुमच्या जमिनीची कामं असू दे, तुमच्या पैशाची कामं असू दे, कोणतीही अडचण असू दे ती तुमच्या आयुष्यातनं निघून जावी, तुमच्या घरात सुख समृद्धी नांदावी, यासाठी हा मंत्र आहे। मंत्र थोडा मोठा असला तरीसुद्धा अत्यंत पॉवरफुल आहे। मी स्वतः अनुभव घेतला आहे म्हणून तुम्हाला सांगते। मी अनुभव घेतल्याशिवाय कोणालाही कुठलाही मंत्र देत नसते। त्यामुळे हा तुम्ही नक्की करा आणि तुम्हाला जसे जसे अनुभव येतील तसे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, कारण की जर तुम्ही अनुभव सांगितले तर पुढचे व्हिडिओ अपलोड करायला आणखीन बरं वाटतं। मंत्र असा आहे, ओम भाग्यलक्ष्मीच विद्महे अष्टलक्ष्मीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। पुन्हा एकदा ऐका, ओम भाग्यलक्ष्मीच विद्महे अष्टलक्ष्मीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। अगदी साधा आणि सोपा आहे आणि उच्चार सुद्धा तुम्हाला लगेच करता येणार असा आहे। त्यामुळे आवर्जून सगळ्यांनी करा। स्त्री पुरुष असा कुठलाही भेद नाही, फक्त स्त्रियांनी मासिक पाळीमध्ये हा मंत्र करू नये, माळेवर करू नये, एका ठिकाणी बसून फक्त नुसता 5 किंवा 10 मिनिटं वेळ लावून केला तर चालेल, पण माळ हातात घेऊन तो मंत्र 4 ते 5 दिवस करू नये। धन्यवाद। आपले व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। ओम दुर्गाय नमः।